फाटल्या 12 वर्षांत भारतान जाल्लो सामाजीक आर्थिक बदल, सोशियो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन, सगळ्यांक सामावून घेवपी पायाभूत सुविधांचो विस्तार, इन्क्लुझिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपॅन्शन आणि जागतिक पातळीवर देशाची वाढती प्रतिष्ठा, सर्जिंग इंटरनॅशनल स्टेटस या गजालींचेर गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी खाशेलो भर दिला आणि कौतुक केला. सँक्शन केल्यो SC ST OBC एम्पावरमेंट करपा खातीर मागीर ती स्कॉलरशीप आसतली किंवा लोन आसतलें किंवा प्रधानमंत्री आवास योजना आसतल्यो. हाच्या अंतर्गत हाजो बजेट जो आसलो 6200 कोटीच्या वयल्यान 1250 कोटी रुपया इतक्या मोठ्या प्रमाणात वाडून दिवपाचें काम हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या हातूंतल्यान जालें. आमी हे सगळें सांगता आसतना म्हणजे जर तुम्ही मुद्रा लोनचो जर शेअर पळयत जाल्यार भितरलो 49% ऑफ शेअर ऑफ द मुद्रा लोन हो SC ST आनी OBC हांच्या खातीर आसा. हाजो क्लियर कट आमकां हे केल्या उपरांत दिसून येता. आनी हे सगळें करता आसतना सुद्दां म्हणजे आमी म्हणटा की देशाचो डिफेन्स सेक्टर हो स्ट्रॉंग आसचो पडटा आनी स्ट्रॉंग आनी सेल्फ रिलायन्स डिफेन्स ह्याच्या अंतर्गत आमी डिफेन्स एक्सपोर्ट हो रिकॉर्डेड 56,000 रायज रिचींग 38,400 crores ऑफ रुपीज हे 2026च्या बजेटांतल्यान एलोकेशन्स केले गेले. झिरो टॉलरन्स टू द टेरर ह्या ऑपरेशन सिंदूर आसतलें किंवा एर ऑपरेशन्स आसतले. अशा पद्दतीच्या वेगवेगळ्या हातूंतल्यान हांवें जें म्हटलें आतंकवाद आनी नक्सलायट मुक्त भारत करपाचें काम हे सदोदीत ह्या सरकाराच्या कार्यकाळांत जालें. बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथन करता आसतना 6,800 किलोमिटरची देशाची बॉर्डर ही स्ट्रेंथन करपाचें काम म्हणजे इंडिया पाक आसतलें चायना आसतलें हे स्ट्रेंथन करपाचें काम हे ह्या सरकाराच्या वेळार जाल्लें. नक्सल फ्री इंडिया हे आमकां दिसून येता. हालींच एप्रिलांत 2026 होम मिनिस्टर अमितजी शहा हांच्यांनी नक्सल मुक्त भारत हो ऑलरेडी डिक्लेअर केलो. अशा पद्दतीचें कामकाज ह्या सरकाराच्या कार्यकाळात खूप मोठ्या प्रमाणात आमकां दिसून आयलें. आमी पळयता की हे सगळें करता आसतना हेरिटेज सांबाळप हें सुद्दां काम मागीर राम मंदिर आसतलें किंवा आमी म्हणटा काशी विश्वनाथ टेंपल आसतलें, महाकाल डेव्हलपमेंट आसतलें किंवा ह्या पद्दतीची डेव्हलपमेंट ही सदोदीत ह्या सरकाराच्या कार्यकाळात बापसुदीन ढवळीकारान आतां तुमकां सांगलें ही दिसून येयली. ग्लोबल रिकॉग्नेशन्स हें सुद्दां आमचें सरकार हातूंतल्यान विसरूंक ना. युनेस्को हेरिटेज सायट ह्यो 32च्या वयल्यान जवळपास 44चेर पावपाचें काम हें ह्या सरकाराच्या कार्यकाळांतल्यान जालें. डिकॉलनायझेशन्स आमी पळयता की वेगवेगळे कडेन राजपथ वो कर्तव्य पथ जालो. आमी रेस कोर्स वो रोड टू द लोककल्याण मार्ग जालो. म्हणजे आमी ज्या पद्दतीन म्हणटा की डिकॉलनायझेशनच्यो खुणा ह्यो आमी जेन्ना देश 100 वर्सां स्वातंत्र्याची जाता तेन्ना अशा पद्दतीन नवीन हें तयार जावप हें गरज आशिल्लें. त्याच बरोबर विकास बी और विरासत बी हे सगळें सांबाळटा आसतना ग्रीन एनर्जी हाजेर खूब मोठ्या प्रमाणात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी भर दिल्लो आसा. PM सूर्यघर योजना सारकिली नवीन योजना ही तेंच्यांनी खूब मोठ्या प्रमाणात काडली. ताजोय फायदो आमी गोंय सरकारांतूय बी खूब मोठ्या प्रमाणात घेतला. एफोर्डेबल हेल्थ केअर फॉर ऑल हे सांगता आसतना इन्फ्रास्ट्रक्चर मेडिकल कॉलेजीस 842 मेडिकल कॉलेजीस फक्त आशिल्ल्यो त्यो आज 2100 मेडिकल कॉलेजीस म्हणजे तुम्ही विचार करात की जवळपास म्हणजे 1000च्या पेक्षा चड मेडिकल कॉलेजीस ज्यो आसा ह्या कार्यकाळात 12 वर्साच्या कार्यकाळात ह्यो जावपाक शकल्यो. एफोर्डेबल मेडिसिन्स जनऔषधी केंद्र ह्याच्या अंतर्गत जवळपास 19,000 जनऔषधी केंद्र. त्या जनऔषधी केंद्राच्या अंतर्गत जवळपास 40,000 कोटी रुपया व 50% to 90% डिस्काउंट हाच्या अंतर्गत डायरेक्ट लोकांक बेनिफीट ह्या स्किमीच्या अंतर्गत जालो. आयुष्यमान भारत ह्या कार्डाच्या अंतर्गत लोकांक जवळपास 5 लाख रुपया पर्यंतचो इन्शुरन्स दारिद्र्य रेशेच्या सकयल्या लोकांक दिवप हे आयुष्यमान भारत ह्या कार्डाच्या अंतर्गत तांच्यांनी केलें. आयुष्यमान कार्डाचें एक्सपान्शन सिनियर सिटीजना खातीर हें करपाचें काम हें सातत्यान ह्या सरकाराच्या कार्यकाळांत जालें. लिगल रिफॉर्म फॉर द 21st सेंच्युरी आमी म्हणटा तशें लिगल रिफॉर्म करपाची गरज आशिल्ली. डिकॉलोनियल जस्टीस फॉर द 150 year ओल्ड जे कॉलोनियल रुल्सांतले आशिल्ले ताका नवीन 3 भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा आनी भारतीय साक्ष अधिनियम ही 3 नवीन रुल्स जे आसा
हे खूब महत्वाचें लोकां खातीर आशिल्लें तें हाडपाचें काम केलें. डिजिटल जस्टीस दिवपा खातीर म्हणजे EFIR रजिस्टर्ड करप हें काम जें आसा हें हातूंतल्यानूच सुरू जालें. स्पिडी जस्टीस दिवचें म्हणून हातूंतल्यान सुप्रीम कोर्टा पासून ते डिस्ट्रिक्ट कोर्टा पर्यंत हें काम सुरवात जाल्लें आसा. जनविश्वास रिफॉर्म हो खूब मोठ्या प्रमाणांत लोकांक फायदेशीर जावपाचें काम ह्या सरकाराच्या कार्यकाळांत आमकां पळोवपाक मेळटा. आनी हें सगळें करता आसतना आमकां खूब मोठ्या प्रमाणांत आमी इकॉनॉमीक रिफॉर्म्स जे पळयले हातूंतल्यान टॅक्स डेवल्युशन आसतलें किंवा ग्रँट इन एड किंवा आमी जी स्पेशल ग्रँट्स रिलीज करता हो जर तुमी डिफरन्स पळयत जाल्यार तुमच्या लक्षांत येतलो टॅक्स डेवल्युशन हो 2014 म्हणजे काँग्रेस किंवा UPA सरकाराच्या कार्यकाळात 4,846 कोटी रुपया हो टॅक्स डेवल्युशनान स्टेटीक मेळटालो. तो जर आज पळयत 37,628 कोटी रुपया हो टील डेट हो जो आसा पळय 2014 पासून हो टॅक्स डेवल्युशनाच्या अंतर्गत सगळ्या स्टेटीक मेळपाक लागलेलो आसा. आमी ग्रँट इन एड रिफॉर्म्स हातूंतल्यान जर ते हातूंतलो जर आमी फिगर जर घेवन पळयत जाल्यार ग्रँट इन एड रिफॉर्माच्या म्हणजे आमी फायनान्स कमिशनाच्या अंतर्गत जी ग्रँट्स इन एड मेळटाली ती 2004 ते 14 ह्या काळात जर पळयत जाल्यार ती 2,076 कोटी रुपया फक्त आशिल्ली. ती आज 11,812 कोटी रुपया 2014 पासून टील डेट म्हणजे कितली ग्रोथ जाल्या ही तेज्या वयल्यान तुमच्या दिसून येता. आमी म्हणटा की रिलीज अंडर द स्पेशल असिस्टंट टू द स्टेट फॉर द कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून जे पयशे दिले गेले ते 2020-21 जवळपास 97.66 कोटी रुपया दिल्ले. पण ते 2025-26 जर पळयत तुम्ही म्हणजे आफ्टर कोविड कार्यकाळ जाल्यार 2,078 कोटी रुपया हे ह्या सरकाराच्या कार्यकाळात म्हणजे इट इज एन वन टायम ग्रँट किंवा 50 इयर्स लोन ह्या वेगवेगळ्या